नमस्कार, मी विश्वनाथ आणि आताच्या या आमच्या खास कार्यक्रमात तुमचं सर्वांचं स्वागत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे गोव्यात आले होते आणि त्यांनी दोन कार्यक्रमांना मुख्यतः जी आपली उपस्थिती लावली. त्यात दुसरा कार्यक्रम जो होता तो म्हणजे GMC गोवा मेडिकल कॉलेजमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते टेलिमेडिसिन या संकल्पनेची सुरुवात करण्यात आली. त्या संकल्पनेचं अनावरण करण्यात आलं. या प्रसंगी गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, त्याचप्रमाणे गोवा राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे उपस्थित होते आणि त्याचवेळी तिथं अतुल शिरोडकर जे चौरंगी ग्रुप ऑफ कंपनीजचे सर्वेसर्वा आहेत ते देखील उपस्थित होते. नेमकी ही जी संकल्पना आहे टेलिमेडिसिन, ही संकल्पना नेमकी काय आहे, त्याचा लोकांना कसा फायदा होणार आहे, ह्याविषयी बातचीत करण्यासाठी आपल्या सोबत आहेत चौरंगी ग्रुप ऑफ कंपनीजचे अतुल शिरोडकर. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, तुमचं स्वागत. आज नितीन गडकरी यांच्या हस्ते टेलिमेडिसिन या संकल्पनेचं GMCत अनावरण करण्यात आलं, त्याची सुरुवात झाली. मला सांगा, नेमकं ही टेलिमेडिसिन ही संकल्पना काय आहे आणि आपण ह्याच्याशी कसे कनेक्टेड आहात? सर्वप्रथम ही काही संकल्पना नाही आहे, ही रियालिटी आहे. आणि ही रियालिटी माननीय नितीनजी यांनी लक्ष्मणराव मानकर ट्रस्ट नावाचा एक ट्रस्ट आहे जो आदिवासी विद्यार्थ्यांसाठी काम करतो. त्यांना सॉफ्ट एज्युकेशन म्हणजे आपण कसं स्वच्छ राहावं, बेअर मिनिमम रिक्वायरमेंट काय आहेत, कपडे कसे धुवावेत, नखं कशी कापावीत, इकडनं जी सुरुवात होते त्यापासून बोलता येणं, लिहिता येणं, वाचता येणं इथपर्यंतचं ते एज्युकेशन. मग त्याच्यानंतर आता त्यांनी प्रोफेशनल शिक्षणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या 2005 साली त्यांनी मला ह्या ट्रस्टवर ट्रस्टी म्हणून अपॉइंट केलं होतं. त्यावेळेला 10 विद्यार्थी होते. आज 25,000 विद्यार्थी आहेत. आणि तुम्हाला माहीतच असेल की त्यांनीही त्यांच्या भाषणात सांगितलं की सरकारकडनं ₹1 ते घेत नाहीत. सगळे ट्रस्टी आम्ही आमच्या खिशातनं कॉन्ट्रीब्यूट करत असतो आणि ते नेत असतो. तर ही संकल्पना सर्वप्रथम वास्तवतेत त्यांनी तिथे उतरवली. आमचे चॅलेंजेस असे होते की ट्रायबल क्षेत्रात पूर्ण जंगल असल्यामुळे नेटवर्क तिकडे नसायचं आणि आदिवासी विभाग एवढ्या डिफिकल्ट दुर्गम भागात ते असायचे की तिकडे प्रत्येक शिक्षकाला जाणं शक्य नव्हतं. आमच्याकडे 1800 शिक्षक आहेत. बऱ्याच वेळेला एका शिक्षकाला फक्त 2 विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी 4-4 किलोमीटर पायी जावं लागतं आणि 4 किलोमीटर परत यावं लागतं. मग तिकडे ते विद्यार्थी ते तयार होतात. मग आम्ही त्याच विद्यार्थ्यांना आमचा बेसिक फॉर्मॅट शिकवतो. मग तो तिकडे शिक्षक होतो, तिकडच्या त्या विभागातल्या विद्यार्थ्यांना तो शिकवत असतो. सो त्यावेळेला आम्हाला जे स्प्रेड करायचं होतं, कारण आमची एक मर्यादा आहे, प्रायव्हेट ट्रस्ट आहे, 1800 शिक्षकांनंतर आम्ही 18,000 शिक्षक करू शकत नाही. तर त्यात आम्ही आदरणीय नितीनजींनी टेक्नॉलॉजीचा वापर करायचं ठरवलं. त्यात आम्ही सर्वप्रथम आज जे तुम्ही ज्याला टेलिमेडिसिन म्हणताय ते त्याला आम्ही गेली 4 वर्षापूर्वी भारतातला सर्वात पहिला आदरणीय नितीनजींनी ऑफलाईन एज्युकेशन प्रोग्राम राबवला. आता ऑफलाईन म्हणजे काय हे तुम्ही समजून घ्या. आमच्या मेडिको एक्सपर्ट्स म्हणजे आमचे धीरज शर्मा, सिद्धार्थ झेवियर ह्या टीमने एक ऑनलाईन क्लाउड सर्व्हर बनवला. त्या क्लाउड सर्व्हरवरनं आम्ही एज्युकेशनचे जे लेसन्स आहेत, चॅप्टर्स आहेत ते एअर्ड करून टाकायचं, सोडायचो. तुम्ही ॲपल, सॅमसंग मोबाईल फोन वापरता, ज्यावेळेला तुमचा अपग्रेड होत असतो मोबाईल, तेव्हा तुमच्याकडे iOS 14, iOS 13, iOS 15 असे नोटिफिकेशन येतात. बरोबर. तुम्ही काय करता की त्याच्यावर टॅप करता, मग तो आपोआप तुमचा फोन अपग्रेड होऊन जातो. तसंच आम्ही ते एज्युकेशन मटेरियल सोडून द्यायचो आणि आमच्या एक जवळजवळ 70 शिक्षकांना आम्ही टॅब दिले होते, छोटे टॅब. ते बरोबर रात्री, कारण तिथेही नेटवर्क फार वीक असल्यामुळे त्या एका पर्टिक्युलर जागी ते नेटवर्क मिळायचं, तर रात्री 12 वाजता त्याची बँडविड्थ चांगली असल्यामुळे ते यायचे, त्यांना ते कॅप्चर व्हायचे, ते टॅप करायचे, तो आपोआप ऑटोमॅटिक प्रोग्राम त्यांच्या टॅबवर डाउनलोड व्हायचा आणि ते जाऊन तिकडे त्या प्रत्येक आपल्या सेक्टरमध्ये घेऊन जायचे. सो बेसिकली स्प्रेडिंग अँड इन्फॉर्मेशन फ्रॉम वन सेंटर टू ऑल दी सेंटर्स. आणि त्याप्रमाणे आम्ही ते नेटवर्क तसं पसरवलं. आमच्या लक्षात आलं की ह्या पॅटर्नने बऱ्याच गोष्टी रिझॉल्व करता येऊ शकतात. पॅन्डेमिकमुळे सगळ्या 2 वर्ष जग ठप्प होऊन बसलं आणि तिथे खऱ्या अर्थाने डॉक्टरांची गरज आपल्याला जाणवायला लागली. आणि 140 कोटीचा हा देश आणि नितीनजींच्या ते लक्षात आलं की आपल्याकडे
जर अशी महामारी झाली तर डॉक्टर काहीच नाही आहेत आणि पेशंट भयंकर आहेत. बरोबर. म्हणजे सगळ्याच डॉक्टरांनी देशाच्या एकाच वेळेला काम करायचं ठरवलं तरी ह्याला तोंड देता येणार नाही. सो नितीनजींचा हा निर्णय होता की ह्या बाबतीत ती टेक्नॉलॉजी वापरता येते का. आणि त्यांनी त्यावेळेला आम्हाला हे चॅलेंज दिलं होतं की ह्या ज्या गाळलेल्या जागा आहेत त्या कशा भरता येतील. मग आम्ही पूर्ण त्याच्यावर मेहनत करून हा उपाय काढला. होतं काय की मेडिकल फील्ड म्हणा, एज्युकेशन फील्ड म्हणा, जिथे इन्स्टंट एक्सपर्टची गरज आहे. उदाहरणार्थ समजा उद्या मला छातीत दुखत आहे तर पहिला तर माझ्या डोक्यात विचार येतो की मला समोर डॉक्टर पाहिजे. बरोबर. आणि डॉक्टर दिसला की 50% माझ्या वेदना कमी झालेल्या असतात. म्हणजे मला ही खात्री असते की डॉक्टर आता मला वाचवणार. म्हणजे ती माणसाची एक मानसिकता आहे. सो जर डॉक्टर मला मिळाला नाही तर मी पॅनिक होतो, मी फोन उचलतो, मी घरच्यांना 10 निरोप पाठवतो, मी इकडे बघतो, मी तिकडे बघतो. ते सगळी सिस्टम मी पूर्ण डिस्टर्ब करून टाकतो. आणि राईटली सो, प्रत्येकाला स्वतःचा जीव प्यारा आहे. सो अशा परिस्थितीत 1-2.5 वर्षापूर्वी माझ्या स्वतःबरोबर एक असा प्रसंग गोव्यात घडला की माझी सख्खी मेव्हणी प्रेग्नन्सीच्या वेळेला अतिशय क्रिटिकल स्टेजमध्ये पोचलेली होती. आम्ही मुंबईत होतो, ती गोव्यात होती आणि GMC शिवाय आणि काही पर्याय राहिला नव्हता. पण GMCच्या डॉक्टरांपर्यंत आम्हाला पोचता येत नव्हतं. आणि आम्हाला तिथे पोचता नाही आल्यामुळे तिची जी क्रिटिकल पिरियड होता तो वाढत चाललेला. म्हणजे ही कधीची कोविड काळातली घटना आहे. 2.5 वर्षापूर्वी, जस्ट बिफोर कोविड. सुदैवानं नितीनजींनी संपर्क करून रात्री 12:30 वाजता आम्ही त्या डॉक्टरांपर्यंत पोचलो. तिला ॲडमिट करता आलं आणि ती म्हणजे जीव तिचा थोडक्यात वाचला. 2 दिवस ती व्हेंटिलेटरवर होती. माझ्या असं लक्षात आलं की आम्ही एवढे मोठे कॉर्पोरेट, एवढे चांगले संबंध आमचे सगळ्याचे आहेत, तर त्या माणसावर सुद्धा असा वेळ यावा की माणूस गमावण्याचं दुःख फार मोठं असतं. आणि त्यावेळेला जो राम आठवतो तो त्याचा त्याला माहिती. अंगावर शहारे आले आमच्या की अरे आमच्यासारख्या माणसाची ही अवस्था होत असेल, सामान्याचे काय हाल होत असेल, ज्याची कोणा असा ॲक्सेस नाही आहे, सिस्टमला अप्रोच नाही आहे. त्याचा विचार करता नितीनजींनी हे जे आम्हाला काही चॅलेंज दिलेलं ते आम्ही पूर्ण केलं. आणि आज आम्ही तो प्लॅटफॉर्म, ही संकल्पना नाही आहे, तो रिअल प्लॅटफॉर्म आज आम्ही राज्याला आमच्या अर्पण केला. आणि नितीनजीची कल्पना होती आणि याचं सगळं श्रेय ह्या राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, हेल्थ मिनिस्टर डॉक्टर विश्वजित राणे यांना आहे. त्यांनी, तुम्ही भाषणात ऐकलंच असेल त्यांच्या, की त्यांनी जसं सांगितलं तसं हे प्रोजेक्ट सबमिट झालं आणि 15 दिवसात आम्हाला अप्रूव्हल मिळून आज तो आम्ही GMCला तो प्लॅटफॉर्म लोकार्पण केला. ह्यात सर्वात मोठी भूमिका मी हात जोडून म्हणजे त्यांचे आभार मानेन, ती जेवढे ब्युरोक्रॅट ह्या राज्याचे आहेत त्यांनी खूप प्रोॲक्टिव्ह काम केलं. बाहेर आम्ही ज्या वेळेला जातो किंवा महाराष्ट्रात असं म्हटलं जातं सुशेगात गोयकार, इकडे काही काम होत नाहीत, कोणाला कसली काही पडली नाही. पण मी फार मोठ्या अभिमानाने सांगतो की आज मला म्हणजे सगळ्यांना चकित करणारा हा अनुभव आहे की एवढ्या शॉर्ट स्पॅनमध्ये माझ्या 40 वर्षाच्या कारकिर्दीत मी बऱ्याच सरकारांबरोबर CSRसाठी काम केलेली आहेत. एवढ्या फास्टेस्ट वर्क मी तर पाहिलं नाही. हॅट्स ऑफ टू टीम गोवा लेड बाय ऑनरेबल चीफ मिनिस्टर. हॅट्स ऑफ टू गडकरी साहेब ज्यांनी आम्हाला पुश केलं की हे अशा पद्धतीने करता येईल का. आता टेलिमेडिसिन कसं काम करते मी तुम्हाला सांगतो. GMC एकमेव संस्था आहे जिथे सगळ्यांचे उपचार होतात, कानाकोपऱ्यातनं लोक येतात. जर तुम्ही सेंटर जरी पकडलं तरी तासाभराचं अंतर आहे 4 बॉर्डरला गोव्याच्या. बरोबर. तेवढा तर वेळ द्यावाच लागतो प्रत्येकाला. 1 तास हा जनरल पेशंटसाठी ठीक आहे, पण क्रिटिकल पेशंटसाठी 1 मिनिट पण महत्त्वाचा असतो. ही जी कन्सेप्ट आहे ऑनलाईन कन्सल्टेशन, हा व्हिडिओ प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही लिंकवर गेल्यानंतर जो उपलब्ध असलेला डॉक्टर किंवा तुम्हाला स्पेसिफिक डॉक्टरची अपॉइंटमेंट घ्यायची आहे तो डॉक्टर किंवा तुम्हाला फॉलोअप अपॉइंटमेंट घ्यायची आहे तो डॉक्टर, हे तुम्ही अगोदर घेऊ शकता. त्यांचा वेळ ब्लॉक करू शकता, तुम्ही त्यांच्याशी कन्सल्ट करू शकता. आणि दिस इज ॲब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट. आज इंटरनेट गावागावात पोचलं आहे. मोबाईल प्रत्येक मुलगा घेऊन फिरतो. ती आज रिचेबिलिटी मोबाईलची काही कमी नाही आहे. आणि स्मार्टफोन तर सगळ्यांकडेच आहेत. कोणीच आता GSM फोन वापरत नाही. ह्याची आवश्यकता चांगलं म्हणजे
साधारणसा नेटवर्क इंटरनेट जिथे उपलब्ध आहे आणि स्मार्टफोन याच्या आधारे तुम्ही गोव्याच्या कुठच्याही कोपऱ्यातनं GMCच्या संपर्कात राहू शकता. आणि ज्या काही क्रिटिकल वेळेला म्हणजे जिथे डॉक्टर इमिजिएट तुम्हाला अवेलेबल पाहिजे तिथे तुम्हाला डॉक्टर इमिजिएट मिळू शकतो. तिकडनं तुम्ही डायरेक्ट होऊ शकता आणि मग तुम्ही जर्नी स्टार्ट करू शकता. किंवा OPDमध्ये जे आता आम्ही पाहतो 3 लाख लोकसंख्या असलेलं हे राज्य आहे. ऑन ॲन ॲव्हरेज कधीही 5,000 लोक तुम्ही गोवा मेडिकल कॉलेजमध्ये प्रत्येक दिवशी असतात. ते पॅन्डेमिक असू दे नसू देत, कारण पॅन्डेमिक हा एक भाग झाला, बाकी विकार आहेतच. सो त्या OPDचा जर हा बोजा कमी झाला म्हणजे आम्ही साधारणतः असं गृहीत धरतो की 40 ते 50% सुद्धा पेशंटचं येणं फिजिकली कमी झालं तर सिस्टमवरचा लोड कमी होईल. पण तो सिस्टमवरचा जर लोड कमी झाला तर डॉक्टरांना चांगला अवधी मिळेल. डॉक्टरांना अवधी मिळाल्यामुळे ते त्यांच्या क्षेत्रातही अभ्यास आणि रिसर्च चांगल्या प्रकारे करू शकतात. सेवेचा दर्जा वाढेल. आणि तुम्ही पाहिलं आहे की जिथे सिस्टमचा लोड कमी होतो तिकडे क्वालिटी इम्प्रूव्ह व्हायला लागते. आज आपल्या देशातला हाच प्रॉब्लेम आहे की लोकसंख्या प्रचंड असल्यामुळे प्रत्येक गोष्ट आज दर्जेदार आपल्याकडे होत नाही. ही तक्रार नाही आहे पण ही वास्तवता आहे. आणि आपण त्या भारताचे नागरिक म्हणून सगळ्यांनीच प्रयत्न करायला पाहिजे की आपण त्याला काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. प्रत्येक गोष्ट सरकारवर अवलंबून होत नाही. सरकार त्यांच्या परीने बेस्ट करते, केंद्र असू दे, राज्य असू दे, कोणी असू दे. पण मला असं वाटतं की 140 कोटीच्या देशात साधारणतः 40 कोटी तरी एंटरप्रेनर असतील. प्रत्येकाने एका एका क्षेत्रात थोडी थोडी जर जबाबदारी उचलली तर हा देश जगातला नंबर 1 देश होईल. आज प्रत्येक वेळेला सरकारकडे बोट दाखवून आपली जबाबदारी नाही झटकता येणार. सो मला असं वाटतं की आम्हाला जे योग्य वाटलं ते आम्ही हे पहिलं पाऊल उचललं. आणि मी मूळचा गोव्याचा, जन्म आणि शिक्षण जरी मुंबईत झालेलं असलं तरी गोव्याबद्दलचं प्रेम हे कायम राहणारच, रक्तात आहे तर ते कसं जाईल. तर त्यामुळे त्या भावनेने आणि हे जे काही माझ्याबरोबर माझ्या मेवडीबद्दल घडलं त्या ह्याने आम्ही भारावून हे काम केलं. म्हणजे ते इतर कोणाबरोबर घडू नये म्हणून तुम्ही एक तुमच्या मनात घडू नयेपेक्षा जर कोणाबरोबर काय घडेल याच्यावर माझं नियंत्रण नाही, पण झालं तर ते काय उपलब्ध असलं पाहिजे ते तर ह्याच्यावर आपण करू शकतो. बरोबर. आज मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की सरकारनं ही जे आज लॉन्चिंग झालेलं आहे सेवेचं टेलिमेडिसिन तिथं एकही रुपया खर्च केलेला नाही. बरोबर. हे पूर्णतः एक CSR ॲक्टिव्हिटीमधनं हे सुरू झालेलं आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? CSR ॲक्टिव्हिटी ही समाजालाच गिव्हिंग बॅक टू सोसायटी त्याच्यासाठीच असते. बरोबर. म्हणजे खर्च किती झाला ह्या संख्येत गुरफटण्यात न पडण्यापेक्षा तो कशासाठी झाला हे महत्त्वाचं आहे. आज जसं आणि हे घडलं आहे आदरणीय नितीनजींमुळे. आम्ही तुमच्याकडे बऱ्याच वेळेला एफिशियन्सी असते, तुमच्याकडे पोटेन्शियल असते, पण त्याला योग्य माणूस नसतो. नाही, त्याला दिशा दाखवणारं नेतृत्व लागतं. बरोबर. सगळ्यांनाच दिशा दाखवता येत नाही. आदरणीय नितीनजींसारखा एखादा माणूस अशा गोष्टींना ते मार्ग दाखवत असतात आणि त्यांच्या ह्या प्रोत्साहनामुळे पाठिंब्यामुळे हे आम्ही हासिल करू शकलो. जे काही चांगलं करता येईल तो करायचा प्रयत्न केला आहे. राज्य सरकारने आम्हाला साथ देऊन म्हणजे आम्ही त्यांचे आभार मानतो. समस्त डॉक्टर गोव्यातले आमच्या पाठीशी आहेतच. आम्ही एक पाऊल पुढे टाकलं आहे. परमेश्वर साथ देईल याची आम्हाला खात्री आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील आपल्या भाषणात सांगितलं की गोव्यातील जो ग्रामीण भाग आहे तिथे अजून देखील मोठ्या प्रमाणात जो ग्रामीण भाग आहे तिथे अनेक समस्या आहेत. त्या लोकांना ही जी टेलिमेडिसिन आहे ही संकल्पना मला वाटतं खूप वरदान ठरू शकते. पण त्यासाठी आवश्यक जी जागृती पाहिजे त्यासंबंधी आपण काही सरकारकडे मागणी केलेली आहे का? जागृती ही काही म्हणजे शिकवून होत नसते. हे आम्ही नितीनजींकडनं शिकलो. जागृतीसाठी कार्य करावं लागतं. मी उगाच जागृती होत नाही म्हणून कोकलत राहण्यापेक्षा मला उतरून काय करायला पाहिजे हे करावं लागतं, सुरुवात करावी लागते. बरोबर. माणसं सगळी सुज्ञ आहेत. ती ग्रामीण आहेत, शहरी आहेत, सुशिक्षित आहेत, अशिक्षित आहेत. सगळेजण पाहतात आणि सगळ्यांनाही चांगलं. आणि आता तो जमाना राहिला नाही की लोकांमध्ये अवेअरनेस नाही. गरज काय आहे, अवेअरनेस काय हे दाखवण्याची गरज आहे. त्याच्यासाठी फारसा मोठा प्रचारही करायची गरज नाही. तुम्ही आज राज्य सरकारने एक पाऊल उचललं जे इनिशियली आम्ही GMC लेवलला करतोय.
आपले स्वास्थ्य मंत्री श्री विश्वजित राणे यांनी सांगितलं की त्यांना ती प्रायमरी आणि सेकंडरी हेल्थ सेंटरपर्यंत पोचवायचे. त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलं. दिस इज सेकंड फेजमध्ये आम्ही काम करणार आहोत. कसं आहे की एकाच वेळेला सगळ्या वी कांट फायर ऑन ऑल द सिलेंडर्स. सो त्यामुळे पहिला टप्पा आम्ही GMC आणि OPD हा ठेवला. दुसरा टप्पा आम्ही तोच फर्दर कनेक्टिव्हिटी टू प्रायमरी आणि सेकंडरी हेल्थ सेंटरला पोचू. प्रायमरी आणि सेकंडरी हेल्थ सेंटरला पोचल्यावर आपोआप आम्ही प्रत्येक माणसांपर्यंत पोचू. ओव्हरनाईट काही होत नाही. आणि हे एक सॉफ्टवेअर आहे, त्याला कंटिन्युअस अपग्रेड करत राहावं लागेल, त्याची स्ट्रेंथ वाढवावी लागेल आणि डिमांड आणि सप्लाय ह्याचा सारासार विचार करून त्याप्रमाणे ते डिझाईन करत राहावं लागेल. नो सोल्युशन इज परमनंट. सोल्युशन नेहमी अपग्रेड होत राहतं. आता तुम्ही GMC हे लॉन्चिंग केलेलं आहे. हळूहळू आपण प्रायमरी आणि हळूहळू नाही, फार नजदीकच्या काळात म्हणजे विदिन माझ्या माहितीप्रमाणे 4 ते 6 महिन्यात आम्ही सेकंडरी आणि प्रायमरी पर्यंत पोहोचून जाऊ. ओके. म्हणजे गोव्यातील सर्व आपण असं म्हणू शकतो की सगळी जनता जी काय आहे, जे डॉक्टर मुख्यमंत्री स्वतः डॉक्टर आहेत, मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे, हेल्थ मिनिस्टरचं स्वप्न आहे, गडकरींजींची संकल्पना आहे, हे प्रत्येक तळागाळातील माणसांपर्यंत आपण पोचू असा माझा विश्वास आहे. तर हे होते चौरंगी ग्रुप ऑफ कंपनीचे अतुल शिरोडकर. त्यांनी आम्हाला सांगितलं की टेलिमेडिसिन ही संकल्पना किंवा ती प्रत्यक्ष रिॲलिटी ही काय आहे, गोव्यात तिचा कसा उपयोग होऊ शकतो आणि भविष्यात टेलिमेडिसिन हे गोव्यातील प्रत्येक हॉस्पिटलमध्ये, प्रायमरी हेल्थ सेंटर असेल किंवा कम्युनिटी हेल्थ सेंटर असेल, या सर्व हॉस्पिटल्समध्ये ही टेलिमेडिसिन संकल्पना राबवण्यात येईल आणि त्याचा जो उपयोग आहे तो प्रत्येक गोवेकरांना होईल आणि गोवेकरांनी देखील ह्या अशा सेवेचा लाभ घेतला पाहिजे, जेणेकरून आपल्या आरोग्य यंत्रणेवरील जो ताण आहे तो कमी होईल आणि डॉक्टरांना आणखीन चांगल्या पद्धतीनं दर्जात्मक सेवा जी आहे ती देण्यासाठी त्याची मदत होईल. सिनियर रिपोर्टर विश्वनाथ देनेसह व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश राऊत, पणजी.